खूप साऱ्या लेयरवाली अगदी खुसखुशीत अशी पुडाची करंजी आज आपण बनवणार आहोत. दिसायला जितकी सुंदर दिसते, खायला त्यापेक्षाही भारी लागते. कारण अगदी तोंडात ठेवली की विरघळून जाणारी ही करंजी बनते. हे पहा, खूप साऱ्या लेयर्स येतात, त्यामुळे अगदी नाजूक आणि अगदी खुसखुशीत अशी ही करंजी बनते. चला तर मग पाहूयात कशी बनवायची ही पुडाची करंजी. हाय फ्रेंड्स, प्रमिलाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. करंजीसाठी सगळ्यात आधी कणिक भिजवायची आहे आणि त्यासाठीचं साहित्य पाहूयात. तर इथे मी अर्धा वाटी इतका चिरोटे रवा घेतलेला आहे आणि याच्यासोबत आपण 1.5 वाटी इतका मैदा घेणार आहोत. तर 2 वाटीची कणिक आपण भिजवणार आहोत. यामध्ये पूर्णपणे 2 वाटी मैदा घेऊन पण तुम्ही कणिक भिजवू शकता. 1 वाटी चिरोटे रवा आणि 1 वाटी मैदा असंही भिजवलं जातं. बऱ्याच ठिकाणी तर पूर्ण 2 वाटी चिरोटे रवा वापरूनच ही कणिक बनवली जाते. पण या 2 वाटीच्या प्रमाणामध्ये चिरोटे रवाचं प्रमाण तुम्ही जितकं वाढवत जाल तितकी कणिक जास्त भिजवत ठेवावी लागते आणि भिजल्यानंतर पुन्हा ती तितकीच जास्त कुटूनही घ्यावी लागते. त्यामुळे मैदा 1.5 वाटी आणि अर्धा वाटी रवा मी इथं घेतलाय. आता यामध्ये अगदी पाव छोटा चमचा इतकं मीठ घातलंय चवीपुरतं आणि त्यानंतर याला आपल्याला मोहन घालायचं आहे. यासाठी 2 मोठे चमचे इतकं तूप मी एकदम कडकडीत गरम करून घेतलंय. तुपाऐवजी तेल पण तुम्ही वापरू शकता, पण तुपामुळे खमंगी लागतात आणि खुसखुशीतही होतात. आता हे गरम तूप आपल्याला मैद्यामध्ये घालायचं आहे आणि काळजीपूर्वक अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. थोडंसं थंड झालं की सगळं तूप आपल्याला मैद्यामध्ये व्यवस्थित हाताने चोळून मिक्स करायचंय. हे पहा, मैद्याची मूठ तयार होते म्हणजे मोहन परफेक्ट आपलं मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला एकदम घट्ट अशी कणिक भिजवून घ्यायची आहे. कणिक जर मऊ झाली तर आपल्याला हव्या तितक्या कुरकुरीत आणि खुसखुशीत होणार नाहीत करंज्या. त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घालत पण हाताने अशा प्रकारे तिंबून आपल्याला छान कणिक भिजवायची आहे. 3 ते 4 मिनिटं लागलेत मला कणिक भिजवायला आणि हे पहा एकदम घट्ट अशी कणिक भिजवून तयार आहे. आता झाकण लावून आपण याला 10 ते 15 मिनिटं तरी कमीत कमी भिजत ठेवणार आहोत. चिरोटे रवा कमी वापरलाय त्यामुळे 10-15 मिनिटं पुरेसे होतात. जर तुम्ही निम्म चिरोटे रवा वापरला तर अर्धा तास लागेल आणि पाणी पहा, अगदी अर्धी वाटी इतकंच पाणी लागलेलं आहे. आता जोपर्यंत कणिक भिजते तोपर्यंत आपण सारणही बनवून घेऊयात. तर सारणासाठी लागणारे साहित्य पाहूयात. 1 मोठी वाटी भरून मी सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे. करंजीसाठी एकदम पांढरं शुभ्र आणि फ्रेश असंच सुकं खोबरं वापरा. त्यानंतर त्याच वाटीने 3/4 वाटी इतकी पिठी साखर घेतलेली आहे. करंज्या जर तुम्हाला थोड्याशा जास्त गोड हव्या असतील तर पूर्ण 1 वाटी भरून साखर तुम्ही वापरू शकता. अर्धी वाटी इतकं चिरोटे रवा घेतलाय आणि अर्धी वाटी इतकंच गव्हाचं पीठ पण घेतलंय. गव्हाच्या पिठामुळे सारणला दाटसरपणा येतो. सोबत 2 ते 3 चमचे इतके पांढरे तीळ घेतलेत. तीळ इथं ऑप्शनल आहेत, पण भाजून घातलेले तीळ सारणात खूप खमंग लागतात. सोबत अर्धी वाटी इतके बदाम आणि अर्धी वाटी काजू पण मी इथं घेतलेत. हे पण दोन्ही ऑप्शनल आहेत, आवडीनुसार तुम्ही वापरू शकता. चिमटभर इतकं मीठ पण आपण घालणार आहोत. 4 ते 5 वेलच्यांची पूड आणि अगदी छोटा तुकडा इतकं जायफळाची पूड बनवून घेतली आहे. अगदी हरभऱ्या इतका तुकडा मी खिसून घेतलाय. आणि आता सारण बनवून घेऊयात. यासाठी काही पदार्थ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर पॅनमध्ये सगळ्यात आधी आपल्याला सुकं खोबरं भाजून घ्यायचंय. पॅन पूर्णपणे गरम झाला की गॅसची फ्लेम मीडियम करून खोबरं आता छान गुलाबी आणि कुरकुरीत होईपर्यंत, खमंग वास येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे, पण करपू द्यायचं नाही. 2 मिनिटं लागतात खोबरं भाजायला आणि हे पहा एकदम छान गुलाबी रंगही आलाय आणि छान खमंग वासही येतोय. आता हे खोबरं आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचं थंड होण्यासाठी. आणि आता याच पॅनमध्ये आपल्याला चिरोटे रवा सुद्धा भाजायचा आहे. रवा भाजण्यासाठी अगदी छोटा 1 चमचा इतकं तूप मी घातलंय. तूप घालून भाजल्यामुळे रवा छान खमंग भाजतो. रवा भाजायलाही 1-2 मिनिटं लागतात. हा पण एकदम गुलाबी रंगावरती खमंग वास येईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे. आणि रवा भाजून झाल्यानंतर हा सुद्धा आपण ज्या भांड्यामध्ये खोबरं काढून घेतलं होतं त्याच्यामध्येच थंड होण्यासाठी काढायचं आहे. आणि पॅनमध्ये आता आपल्याला गव्हाचं पीठ घालून अगदी अर्धा छोटा चमचा इतकं तूप घालून गव्हाचं पीठ सुद्धा खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचं. गव्हाच्या पिठामुळे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सारणाला खूप खमंगपणा आणि दाटसरपणा येतो. ऑप्शनल आहे, तुम्ही आवडीनुसार वापरू शकता. हे पहा 2 मिनिटांमध्ये पीठ पण भाजून झालं. आता हे पण आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवूयात. आणि याच गरम पॅनमध्ये आपल्याला काजू आणि बदाम पण भाजायचे आहेत. हे पण अगदी थोडेसे त्यातलं मॉइश्चर कमी होईपर्यंतच फक्त परतायचं आहे, करपवायचे नाहीयेत. तर अर्धा 1 मिनिटं लागतं. आणि हे काजू बदाम मात्र आपल्याला सेपरेट भांड्यामध्ये थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत, कारण आपल्याला हे मिक्सरमधून पूड करून घ्यायचे आहेत. आणि आता याच पॅनमध्ये तीळ भाजणार आहे. पॅन खूप गरम असल्यामुळे तीळ पटकन अर्ध्या मिनिटात भाजले जातात, पॅनमधून बाहेर पडतात. त्यामुळे पटपट हात चालवून अगदी अर्धा मिनिटच हे परतून घ्यायचे आहेत. आणि तीळ करपू द्यायचे नाहीत, कारण करपले की कडवट लागतात. आणि आता हे तीळ सुद्धा आपल्याला बाकीच्या साहित्यामध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत.
तीळ खूप उडतात आणि इकडे-तिकडे पडतात, त्यामुळे वरती अशी एखादी प्लेट पकडून भाजायची आणि आता हे तीळ सुद्धा आपण थंड होण्यासाठी सारणामध्ये मिक्स करूयात. भाजायच्या सगळ्या वस्तू आता आपल्या झालेल्या आहेत. आता हे खोबरं, रवा, गव्हाचं पीठ, तीळ हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात आणि सोबतच याच्यामध्ये जे आपण काजू बदाम भाजले होते तेही पूड करून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर. बारीक अशी पावडर नाही केली तरी चालते, थोडंसं जाडसरच वाटून आपण याच्यामध्ये तेही मिक्स करणार आहोत. ही पावडर सुद्धा मिक्स करायची सारणामध्ये. आता यामध्ये आपण घालणार आहोत अगदी चिमटभर इतकं मीठ. तर गोड पदार्थ आहे पण अशा प्रकारे सारणात एक चिमट मीठ तुम्ही घालून पहा, खूप टेस्ट येते सारणामध्ये. त्यानंतर वेलची पूड, जायफळ पूड पण मी घातली आणि आता पिठी साखर घालायची आहे. तर साखर घालण्यापूर्वी सारण पूर्णपणे थंड असेल तेव्हाच साखर मिक्स करा, गडबड करू नका. गरम सारणामध्ये जर साखर घातली तर साखरेच्या गाठी होतात. आणि आता हे सगळे पदार्थ एकदम व्यवस्थित मिक्स करायचे आणि आपलं सारण बनवून तयार आहे. हे सारण तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये घालून बरेच दिवस वापरू शकता. आणि आता साठा आपण बनवून घेऊयात. यासाठी एका बाउलमध्ये 4 मोठे चमचे इतकं तूप मी घेतलंय. सगळ्यात आधी आपल्याला हे तूप छान फेटून घ्यायचं आहे क्रीमी होईपर्यंत. फोर्क किंवा चमचा वापरून अशा प्रकारे 2 मिनिटं फेटून घ्या आणि हे बघ छान क्रीमी झालंय. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे कॉर्नस्टार्च. तर 2 मोठे चमचे इतकं कॉर्नस्टार्च मी इथं घालणार आहे. याच्याऐवजी तांदळाचं पीठ सुद्धा तुम्ही वापरू शकता, पण खूप बारीक वस्त्रगाळ केलेलं तांदळाचं पीठ हवं. आणि आता हे कॉर्नस्टार्च आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून पुन्हा 2 मिनिटं फेटायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता एकदम पांढरं आणि क्रीमी असं दिसतंय हे साठं. आणि हे सगळं करेपर्यंत आपली कणिक सुद्धा छान 15-20 मिनिटं भिजलेली आहे, पण एकदम टाईट झालेली आहे. तुम्ही पाहू शकता कारण रव्याने सगळं मॉइश्चर ओढून घेतलंय. आता यामध्ये अगदी 1-2 चमचे असं पाणी घालून ही कणिक आपल्याला हाताने छान तिंबून घ्यायची आहे किंवा तुम्ही चेचून सुद्धा घेऊ शकता. कमीत कमी 7-8 मिनिटं तरी अशा प्रकारे तिंबून घ्यायची किंवा 5-6 मिनिटं चेचून घेतली तरी चालते. अशा प्रकारे तिंबून किंवा चेचून घेतली कणिक की छान मऊ होते. पण कणिक पातळ व्हायला नको आहे, तर घट्टच कणिक आपल्याला हवी आहे. आणि आता पुन्हा एखाद मिनिटं मळायची. त्यानंतर या कणकेचे आपल्याला गोळे बनवायचे आहेत. तर चपातीच्या आकाराचे 4, 5 किंवा 6 जितके गोळे होतील तुम्ही बनवू शकता. जितके जास्त गोळे आणि चपाती होतील तितके करंजीला जास्त लेयर येतात. आणि आता यातला एक गोळा घेऊन आपल्याला एकदम पातळ अशी चपाती लाटायची आहे. आणि एकदम मोठी अशी मी चपाती लाटलेली आहे, पण शक्य तितकी पातळ आपल्याला लाटायची आहे. मी 4च खूप मोठ्या अशा चपात्या केल्यात. याऐवजी तुम्ही छोट्या नेहमीच्या आकाराच्या 5 किंवा 6 चपात्याही बनवू शकता. सगळ्या चपात्या लाटून झाल्या की एक चपाती अशी पोळपाटावर घेऊन साठ्याचा एक पातळसर लेअर आपल्याला लावायचा आहे, पण सगळीकडे एकदम व्यवस्थित लागलं पाहिजे साठं. तर हाताने अशा प्रकारे व्यवस्थित पसरवून साठं लावून घ्यायचं. काठापर्यंत ही व्यवस्थित पसरवून लावायचं. आणि आता या चपातीवरती दुसरी चपातीही आपल्याला घालायची आहे आणि पुन्हा अशाच प्रकारे या चपातीवरती सुद्धा साठ्याचा पूर्ण एक थर आपल्याला लावून घ्यायचा आहे. जितकं व्यवस्थित साठे तुम्ही लावाल तितके लेअर छान सुटतात. त्यानंतर तिसरी आणि अशाच प्रकारे चौथी सुद्धा चपाती घालून साठं लावून घ्यायचं. आणि आता सगळ्या चपातीचे काठ पकडून अशा प्रकारे आपल्याला याला रोल करून घ्यायचं आहे. तर रोल करत असताना एकदम टाईट रोल झाला पाहिजे, आतमध्ये एअर राहिला नाही पाहिजे. यासाठी हळूवार हाताने अशा प्रकारे दाबून आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे मध्ये आणि सोबतच काठावरती सुद्धा दाबून अशा प्रकारे छान टाईट रोल बनवून घ्यायचा. आणि आता याचे गोळे कट करायचे आहेत. तर काठाचा मी एक गोळा काढून टाकलाय. त्यानंतर या आकाराचे अशा प्रकारे आपल्याला गोळे बनवायचे आहेत आणि सगळे गोळे मी कट करून घेतलेत. लेअर तुम्ही पाहू शकता, खूपच सुंदर आतपर्यंत लेअर आलेले आहेत. आणि आता पान कसं लाटायचं ते पाहूयात. आता आपण जे पान लाटणार त्याचं लेयर्स अशा प्रकारे काठावरती येतात आणि ते पान लाटण्यासाठी तर गोळा अशा प्रकारे लेयर्स साईडला करून ठेवायचा आणि वरच्या प्लेन बाजूवरती दाबून याचा आपल्याला पान लाटायचं आहे. लाटताना मैदा वापरायचा आणि खूप हळूवार हाताने अलगद असं पान लाटायचं आहे. थोडंसं गुबगुबीत लाटलं तरी चालतं, छान लेअर येतात. खूप जास्त दाब देऊन आणि खूप जास्त पातळ असं पान लाटायचं नाही. आणि हे पान तयार झालंय. आता याच्यामध्ये आपण तयार केलेलं सारण घालायचं 1 मोठा चमचा आणि काठावरती अगदी थोडंसं पाणी किंवा दूध लावून करंजी आपल्याला चिकटवून घ्यायची आहे. खूप जास्त दाब देऊन चिकटवायची नाही, तर अलगद चिकटवायची पण व्यवस्थित चिकटवायची, जेणेकरून तळताना ती सुटणार नाही. आणि अशा प्रकारे एक करंजी आपली बनवून तयार झालेली आहे. अजून एक पानाचा प्रकार मी तुम्हाला दाखवते. या पान लाटायच्या पद्धतीमुळे करंजीच्या काठावर नाही तर करंजीच्या पोटावरती अशा प्रकारे खूप सारे लेयर्स येतात. तर यासाठी सेमच गोळा घ्यायचा, पण दाबत असताना प्लेन बाजूवर न दाबता अशा प्रकारे क्रॉस वरती हा गोळा दाबून प्लेन बनवून घ्यायचा.
आणि आता याचं पण आपल्याला सेम पान लाटून घ्यायचंय. अलगद हाताने गुबगुबीत पान लाटायचं. त्यानंतर सारण भरून सेम करंजी पॅक करून घ्यायची. आता या करंज्या मी तुम्हाला तळून दाखवते. तळण्यासाठी सुद्धा काही खास टिप्स आहेत. तर गरम तेलावरती करंजी टाकली की झाऱ्याने किंवा चमच्याने अशा प्रकारे गरम तेल त्या करंजीवरती आपल्याला उडवायचं आहे. त्यामुळे छान लेअर सुटतात पटकन. आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून दोन्ही बाजूनी छान बदामी रंग येईपर्यंत या करंज्या तळायच्या. पांढरट तळल्या तर नंतर मऊ पडू शकतात, त्यामुळे थोड्याशा ब्राऊन बदामी रंगावरती तळायच्या. आणि दोन्ही बाजूनी छान तळली आणि लेअर्स तुम्ही पाहू शकता काठावरती खूपच सुंदर लेअर्स आलेले आहेत. आणि दुसरी ही करंजी मी तुम्हाला तळून दाखवते. तर तीही सेम असेच तेलात सोडली की लगेचच त्याच्यावरती गरम तेल शिंपडायचं आहे आणि दोन्ही बाजूनी छान बदामी रंगावरती तळून घ्यायची. तर याचे लेअर्स तुम्ही पाहू शकता पोटावरती येतात, खूपच छान लेअर्स येतात. तर यापैकी कुठल्याही प्रकारे तुम्ही पान लाटू शकता. दोन्ही प्रकारच्या करंज्या अगदी खुसखुशीत आणि छान बनतात. तर अशा प्रकारच्या पुडाच्या करंज्या जर तुम्ही बनवल्या नसतील तर जरूर बनवून पहा. सारण आणि करंजीची रेसिपी कशी वाटली, सांगितलेल्या सगळ्या टिप्स कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करायलाही विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा. बाय बाय.